नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि तीच अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे आज आहे 16 ऑक्टोबर आणि आज दिवाळी बोनस वाटपावर सर्वात मोठा निर्णय अखेर झालेला आहे. शासनातर्फे सर्वात महत्त्वाचा निर्णय अखेर घेण्यात आलेला आहे आणि तोच निर्णय काय झालेला आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप होणार आहे, कधी भेटणार आहेत, कोणत्या दिवशी कधी वाटप होत आहे, किती वाजता पैसे वाटप होणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप आज होणार आहे का, तर 16वा हप्ता जो असणार आहे तो लाडक्या बहिणींना अखेर वाटपासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आज 21 जिल्हे 5 बँकेमध्ये हे पैसे वितरण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज आहे 16 ऑक्टोबर आणि दिवाळीचा जो बोनस आहे दिवाळीच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यात क्रेडिट व्हायला सुरुवात होत आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अखेर बातमी जी यायला पाहिजे होती ती आलेली आहे आणि दिवाळीचा जो बोनस आहे 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे आनंदाची बातमी आपण संपूर्ण जी अपडेट आहे ती व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा. तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार आहे सर्व काही डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर जाणून घेऊयात लाडक्या बहिणींसाठी आज 21 जिल्हे आणि 5 बँकेत पैसे वाटप. 16 ऑक्टोबर आहे आणि दिवाळीचा बोनस अखेर तुमच्या खात्यात यायलाच चालू होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 16वा हप्ता ऑक्टोबरचे पैसे आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात हे जमा व्हायला सुरुवात होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अखेर आनंदाची बातमी अखेर आलेलीच आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे ते 100% कळवा. तुमच्या जिल्ह्यात पैसे येणार का ते आपण पुढे सांगणार आहोत. तुमचा जिल्हा नक्की कमेंटमध्ये नोंद करा. केली असेल तर हो म्हणा. चला तर जाणून घेऊयात दिवाळीच्या अगोदर 16व्या हप्त्याचं वाटप अखेर तुमच्या खात्यात यायला चालू होणार आहे आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात आता जमा व्हायला सुरुवात होत आहे. त्यामुळे आनंदाची बातमी आहे. सर्व लाडक्या बहिणींना महत्त्वाची अपडेट आहे, कारण काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा होणार आहेत तर काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये जमा होणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी अट होती KYC करूनच पैसे वितरण, ती अट सुद्धा रद्द आहे. सध्या KYCच्या जी मुदत आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि डिसेंबरच्या अगोदर सर्व हप्ते, ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला तसाच येणार आहे, नोव्हेंबरचा येणार आहे आणि डिसेंबरचा पण येणार आहे. हे 3 हप्ते तुम्हाला न KYC करता जमा होणार आहे. त्यामुळे आनंदाची अपडेट आहे. आणि 16वा हप्ता सुद्धा लगेच आजपासून वितरण होत आहे. 16वा आणि 17वा हप्ता 2 हप्ते लाडक्या बहिणींना आता दिवाळीच्या निमित्ताने गिफ्ट स्वरूपात भेट दिले जात आहेत. त्यामुळे तुम्हाला हे पैसे जमा कधी होणार आहेत आणि कोणत्या वेळेला होणार आहेत, आजपासून कोणत्या जिल्ह्यात वितरण होणार आहे, सर्व काही महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेऊयात. दिवाळीच्या अगोदर 16वा हप्ता ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा होणार आहेत का, याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. संपूर्ण तुमच्या मनातील शंकांचं निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून होणारच आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्याच्यामुळे नवनवीन अपडेट आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. चला तर जाणून घेऊयात. दिवाळी बोनस जो आहे तो अखेर वाटप करण्याचा शासनाचा जो निर्णय आहे तो अखेर घेण्यात आलेला आहे आणि दिवाळीच्या निमित्तानं बोनस वाटप कार्यक्रम ठेवलेला आहे. शासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामध्ये काही महिलांना 1,500 रुपये जमा होणार तर काही महिलांना 3,000 रुपये जमा होणार. अशा 2 ज्या रक्कम आहेत त्या महिलांच्या खात्यात आता क्रेडिट व्हायला सुरू झालेले आहेत. आणि तुम्हाला पैसे पडलेत का, सप्टेंबर महिन्याचा हप्ता पडलाय का, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर सप्टेंबर महिन्याचा हप्ता पडला असेल तर कमेंट करा आणि जर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पाहिजे तरी सुद्धा सांगा की ऑक्टोबर महिन्याचे पैसे आम्हाला पाहिजेत. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आपण सांगणार आहोत की तुम्हाला नक्की कोणत्या दिवशी आणि कधी पडणार आहेत. दिवाळीच्या अगोदर हे बोनस जो वाटप आहे, बोनस वाटपाचा कार्यक्रम शासनानं जो घेतलेला आहे त्या निमित्ताने आता सर्व महिलांना हे दोन जे हप्ते असणार आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, दिवाळीच्या अगोदर हे वाटप होणार. परंतु कधी होणार ते आपण पुढे जाणूनच घेऊयात. चला तर जाणून घेऊयात दिवाळीचा बोनस वाटप कार्यक्रम. ऑक्टोबर हप्ता आता दिवाळी आधी जमा होणार, सर्वात महत्त्वाची अपडेट. आणि महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबरचे पैसे सर्व महिलांना पडलेच असतील. ज्या महिला पात्र होत्या त्या महिलांना 100% हप्ता पडला असेल, परंतु ज्या महिला पात्र नव्हत्या त्या महिलांना मात्र
सप्टेंबरचे पैसे सुद्धा स्थगित आहेत आणि त्यांचे सुद्धा पैसे पडणार आहेत, परंतु काय केल्यानंतर पैसे पडणार आहेत ती सुद्धा अपडेट आपण जाणून घेऊयात. ऑक्टोबर हप्ता आता दिवाळी आधीच जमा होणार आहे आणि 16वा हप्त्याची जी तारीख आहे ती समोर आलेली आहे. ऑफिशियली माहिती उपलब्ध झाल्यामुळे आपण ही अपडेट तुम्हाला देत आहोत. त्यामुळे कमेंटमध्ये सांगा तुम्हाला 16वा हप्ता लगेच पाहिजे की नाही. जर पाहिजे असेल तर हो कमेंट करा, नसेल पाहिजे तर नो कमेंट करा. महत्त्वाचं म्हणजे 16व्या हप्त्याचे ऑक्टोबरचे पैसे आता काय केल्यानंतर जमा होणार आहेत सर्व काही डिटेल आपण पाहणार आहोत. आणि 16व्या हप्त्याची जी तारीख आहे ती अखेर आलेली आहे. तीच तारीख आता आपण समोर जाणून घेणार आहोत. कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत, कोणते जे जिल्हे आहेत ते पात्र असणार आहेत. पूर परिस्थितीमुळे सर्व जिल्ह्यातील काही तालुक्यांना महत्त्वाचा तडाखा बसलेला आहे आणि त्यामुळेच शासनानं सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला की त्यामध्ये आता महिलांना 2 हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. 16वा आणि 17वा हप्ता जो असणार आहे ते आता पैसे सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. 1500 रुपये काही महिलांना तर 3000 रुपये काही महिलांना, अशा प्रमाणात हे 21 जिल्ह्यात पैसे वाटप केलं जाणार आहे. 21 जिल्ह्यात 16वा हप्ता वितरण चालू होत आहे. महत्त्वाचं म्हणजे आता 21 जिल्ह्यातील कोणत्या महिला असणार आहेत, ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांना हे पैसे वितरण होणार आहे. परंतु ज्या अपात्र महिला आहेत त्यांना सुद्धा काय केल्यानंतर हे पैसे भेटणार आहेत. सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेऊयात. या लाडक्या बहिणींना आता पडणार 3000 रुपये. कोणत्या लाडक्या बहिणी असणार आहेत की त्यांना आता 3000 रुपयांचं वाटप क्रेडिट होणार आहे. 15वा प्लस 16वा ज्या महिलांना 15वा हप्ता काही कारणास्तव स्थगित राहिलेला होता त्यांना आता 15वा आणि 16वा हप्ता हा सोबत भेटणार आहे. परंतु काही ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांना 15वा हप्ता क्लिअर आलेला आहे. काही लाडक्या बहिणींना 15वा हप्ता सुरळीत आलेला होता, त्यांना मात्र 15वा ज्यांना आलेला होता त्यांना आता 16वा प्लस 17वा हप्ता असे 2 हप्ते जे आहेत ते 3000 रुपये तुमच्या खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून क्रेडिट केले जाणार आहेत. परंतु जर तुम्हाला हा हप्ता पाहिजे असेल, हे 3000 रुपये जर जमा करून घ्यायचे असतील तर मात्र काही काम सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. ते कोणते काम असणार आहे ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. डेट तर तुम्हाला आपण सांगणार आहोत, कोणत्या वेळेला सुद्धा पैसे पडणार. गॅरंटेड आणि खात्रीशीर माहिती उपलब्ध झाल्यामुळे आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. परंतु महत्त्वाची एक नवीन अपडेट आलेली आहे. KYCची जी मुदत आहे ती सुद्धा वाढवलेली आहे. त्यामुळे KYC आता तुम्हाला 5 डिसेंबरपर्यंत करता येणार आहे. त्यामुळे KYC तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. 16वा हप्ता पाहिजे असेल तर काही काळजी करू नका. 16वा 17वा आणि 18वा हप्ता हे 3ही हप्ता KYC केली नाही तरी सुद्धा पडणार. परंतु जर KYC केलीच नाही तर मात्र पुढील जो लाभ असणार आहे 18व्या हप्त्याच्या नंतरचा 19वा हप्ता मात्र तुम्हाला येणार का यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. कारण KYC जर केली नाही तर मात्र 19वा हप्ता तुमचा कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाची अपडेट आहे, KYC करून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि KYC जर केली तर तुमचे इतर जे हप्ते असणार आहेत लाडकी बहीण योजनेचे सुरळीत तुम्हाला येतील, अन्यथा तुम्हाला यातून बाद केलं जाऊ शकतं. तुमचा फॉर्म डायरेक्ट कॅन्सल केला जाऊ शकतो. त्यामुळे आता जी नवीन अपडेट आलेली आहे 5 डिसेंबरपर्यंत आता तुम्हाला KYC करता येणार आहे. त्यामुळे 5 डिसेंबरच्या अगोदर KYC करून घेणं गरजेचं आहे. परंतु आता सध्या जी तक्रार येत आहे महिलांची ती OTP जात नाही आहे अशी तक्रार आहे. KYC साठी OTP पाठवला जात नाही आहे, काही प्रॉब्लेम येत आहेत, OTP सेंड होत नाही. त्यामुळे आता काय करायचं तर संध्याकाळी 11 ते 12च्या दरम्यान ही प्रोसेस करून घ्यायची. संध्याकाळी ही वेबसाईटवरती लोड कमी असतो, त्यामुळे संध्याकाळी ही प्रोसेस करून घ्या. तुमचा OTP सुद्धा जाईल, तुमची KYC सुद्धा पूर्ण होईल. परंतु तुम्हाला 11 ते 12च्या दरम्यान ही KYCची प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे की KYC सर्वांनी करूनच घ्यायची. परंतु संध्याकाळी जर केली 11 किंवा 12च्या दरम्यान तर तुमची OTPची प्रोसेससुद्धा कंप्लीट होईल, KYC सुद्धा कंप्लीट होईल. आणि तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे हे काम करून तरच तुम्हाला हे पैसे वितरण होणार आहे. तुम्हाला 16वा हप्ता पाहिजे असेल, ऑक्टोबरचे पैसे पाहिजे असतील तर 16वा आणि 17व्या हप्त्यासाठी हे काम लगेच करून घेणं गरजेचं आहे. पहिलं करायची ई-KYCची अपडेट तर आपण दिलेलीच आहे. दुसरं काम करायचं आहे आधार कार्ड अपडेट करून घेणं. आधार कार्ड जर अपडेट असेल तर सर्व काही पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला वितरित केले जात असतात. परंतु जर आधार कार्ड अपडेट नसेल तर मात्र तुम्हाला
पैसे वितरण थांबवू शकतं. त्यामुळे तिसरं कामसुद्धा तुम्हाला जे करून घ्यायचं आहे ते आधार सीडिंग. आधार सीडिंग असेल, कोणत्या अकाउंटला आधार सीडिंग आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मोबाईलवरून करू शकता किंवा बँकेत जाऊन करू शकता, किंवा ऑनलाईन पद्धतीने कुठेही करू शकता. तुमच्या मोबाईलवरून सुद्धा आधार सीडिंग करता येतं. चौथं काम करून घ्यायचं बँकची KYC. बँकेत जर तुमचं अकाउंट KYCला आलं असेल तरीसुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे येऊ शकत नाहीत. KYCमुळे ते बंद होऊ शकतं. त्यामुळे बँक KYC सुद्धा करून घ्यायची. हे जर काम तुम्ही कंप्लीट करून घेतले तर 16वा आणि 17वा हप्ता तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. परंतु आता जो दिवाळीचा बोनस आहे, दिवाळीचा बोनस 1500 प्लस 3000 असे सुद्धा काही महिलांना पडणार आहेत. ज्यांना 15वा आलेला नव्हता काही कारणास्तव त्यांना 15, 16 आणि 17 असे 3 हप्ते सुरळीत जमा होतील. परंतु त्यांचे काही कारणास्तव त्यांचं अकाउंट होल्ड होतं, त्यांचं डेबिट झालं नव्हतं, त्याच महिलांना हे 4500 रुपये जमा होतील. बाकीच्या महिलांना 3000 आणि 1500 असे पैसे जमा होणार आहेत. पूरग्रस्त महिलांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आणि पूरग्रस्त महिलांना जो निर्णय घेण्यात आला त्याच्या माध्यमातून आता दिवाळीचं बोनस वितरण चालू होणार आहे. दिवाळीचा बोनस जे वितरण आहे ते आजपासून चालू होत आहे. कोणत्या जिल्ह्यात आजपासून पैसे पडणार आहेत? 21 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यातील 156 तालुके आहेत. 156 तालुक्यामध्ये आता आज पैसे चालू होत आहेत. सर्व महत्त्वाचं म्हणजे कोणते जे जिल्हे असणार आहेत त्यामध्ये पैसे पडणार आहेत आपण जाणून घेऊयात. सर्वात सुरुवातीचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा, दुसरा आहे अहमदनगर, पुणे आहे, सातारा आहे, सोलापूर आहे, लातूर आहे, बीड आहे, परभणी आहे, बुलढाणा आहे, वाशिम आहे, अमरावती आहे आणि यवतमाळ आहे. आणि इकडे चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये आता पैसे वितरण चालू होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील महिलांना लगेच पैसे वितरण चालू होत आहे. काळजी करण्याची गरज नाही. सर्व महिलांना पैसे वितरण होणार आहे. परंतु या जिल्ह्यातील महिलांना आजपासून पैसे चालू होणार आहेत. काही महिलांना 1500 रुपये, काही महिलांना 3000 रुपये अशा स्वरूपात हे पैसे असणार आहेत. त्यामुळे जर तुमचे हे काम केलेले नसतील तर हे काम करून घ्या. आधार KYC, आधार सीडिंग, आधार अपडेट सर्व काही क्लिअर असेल, बँक KYC असेल तर काळजी करण्याची गरज नाही. पण जर काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम क्लिअर करून घ्या. तुम्हाला लगेच पैसे वितरण चालू होत आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि महत्त्वाच्या अपडेट सर्व महिलांसाठी आपण घेऊन येतच असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.